तर भावांनो आज आपण आणल्यात शिवजयंती ग्रुप बॅनरच्या 3 PS प्लस 3 PLP आणि प्लस एक्स्ट्रा मटेरियल पण दिले आपण। तुम्हाला परवाच्याच ट्युटोरियलमध्ये विचारलेली क्लासमध्ये चांगल्या प्रकारचे एकदम टॉप डिझाइन शिकवल्यात, तर त्यावर ट्युटोरियल पाहिजे का नको, एवढा भरमसाठ ढीक प्रेम दिला आहे त्या ट्युटोरियलला। त्यामुळे म्हणलं की फायनली आणून टाकात लवकरात लवकर आणि आपली शिवजयंती एकदम दणक्यात साजरी झाली पाहिजे। तर त्यासाठी सगळ्यांनी आपल्या महाराजांसाठी जय शिवराय कमेंट करायला विसरायचं नाही आहे। अनलिमिटेड तुफान कमेंट झाले पाहिजेत एकदम खतरनाक लेवलला। बाकी राहिला विषय क्लास तर भाऊंनो 21 तारखेची जी काय बॅच आहे तर ती ऑलरेडी फुल झालेली आहे, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद। अजूनही एक्स्ट्रा 2-3 दिवस असल्या कारणानं आपण काही एक्स्ट्रा सीट्स ॲडमिशन वाढवलेले आहेत, त्यामुळे जे कोणी इच्छुक असेल त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा। PCच्या क्लासचे लिमिटेड सीट्स असतात, त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर तुम्हाला इथं वर नंबर झाल्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर बोलूया, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता। एकदम टॉप लेवलला तुम्हाला तर इथं जसं फोटो दिसाले त्या लेवलचं त्यापेक्षाही नेक्स्ट लेवलचे डिझाईन आपल्या क्लासमध्ये शिकवले जातात। तर त्याबरोबर राहिला विषय आपल्या मोबाईलच्या बॅचचा, तर मोबाईलची आपली ॲडव्हान्स मोबाईल ग्राफिक डिझाईनचा क्लास रेकॉर्डेड क्लास त्याचं पण 2 ते 3 दिवसच राहिले, त्यानंतर बंद होऊन जाईल। तर जे कोणी इच्छुक असतील ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल अवेलेबल आहे त्यांनी नक्कीच मोबाईलचा करा क्लास, बिंदास करा। त्यात फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फिनिट पेंटर, काइनमास्टर म्हणजे व्हिडिओ एडिटिंग ॲडव्हान्स लेवल सगळ्या खतरनाक लेवलला गोष्टी शिकवल्या। ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे त्यांनी 1500 रुपयाचा मोबाईलचा क्लास करू शकताय, अन्यथा ज्यांच्याकडे PC लॅपटॉप आहे त्यांनी नक्कीच 3600 रुपयाचा क्लास तुम्ही PC लॅपटॉपचा करू शकताय। हीच मार्केटमध्ये बाहेर फी बघायला गेलं तर 10,000, 15,000, 20,000 आहे, तीच आपण सर्वसामान्यांना सगळ्यांना करता यावं यासाठी 3600 रुपये फ्री ठेवल्या आणि भरपूर काही गोष्टी भेटणार आहेत, मटेरियल, सर्टिफिकेट, सॉफ्टवेअर्स, डेलीचं रेकॉर्डिंग भेटणार आहे, तुमच्या नावाची कॅलिग्राफी भेटणार आहे, भरपूर काही गोष्टी आहेत। आणि मटेरियल 2 प्रकारचं भेटणार आहे दोन्ही क्लासमध्ये, PC मध्येच्या क्लासमध्ये, मोबाईल क्लासमध्ये, म्हणजे फॉन्ट्स, प्रीसेट, ब्रशेस, ॲक्शन्स हा डाटा वेगळा असतो आणि फायनल मटेरियल लिंक्स हे वेगळे असतात। भरपूर काही डीप गोष्टी आहेत, डिटेल गोष्टी आहेत। नक्कीच वर तुम्हाला नंबर दिला यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता। तर चला तर जात आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये, तिथं आपण प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स PLP तयार करणार आहे। PS तर आतापर्यंत आपण भरपूर काही बघत झालोय, PLP बघूयात कसं बेसिक टू ॲडव्हान्स आपण चांगल्या प्रकारे करतोय आणि त्यात आपण भरपूर काही ब्लेंडिंग ऑप्शन्स तीन कसं यूज करायचं ते चांगल्या प्रकारे पिक्सल लॅबमध्ये समजून सांगितले, चांगल्या प्रकारे लाईट तीन कशी मारायची। तर त्यासाठी नक्कीच आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा। तर भाऊंनो आता आलं पण आपल्या पिक्सल लॅबमध्ये, तर पिक्सल लॅबमध्ये मी का आलो कारण का ब्लेंडिंग ऑप्शन्स भरपूर जणांना ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम येतो, खास करून लाईटचा, तर ते एकदम टॉप लेवलला आपण शिकवलं आणि सांगितलंय कसं काय बघा। पहिल्यांदा फ्रॉम गॅलरीमधून आपण सुरुवात करूयात, तो विषय म्हणजे आपल्या बॅकग्राऊंडचा। पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड ॲड करतोय चांगल्या प्रकारे, तरी झालं आपलं बॅकग्राऊंड ॲड आणि खतरनाक लेवलच्या म्हणजे वेगवेगळ्या साईजचं आपण केलं आहे, 10x30, 20x40 असं, 10x10, 20x20 असं थीम लेवलला तुम्हाला कशाही प्रिंट मारू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे सेट करून। तर चला आपण आता एक एक गोष्टी ॲडअप करूयात। पहिली तर गोष्ट म्हणजे महाराजांचा आपला शॅडो आपला आला आहे, तर रिलेटिव्ह साईजनं आपण ते सेट केलं आणि लॉक केलं, बघू शकता ओके चांगल्या प्रकारे। पुढील मुद्दा, एडिट करताना फक्त एकदा लॉक काढा, नाहीतर डायरेक्ट लेवलला करायचं तिला ते होणार नाही। तर इथं महाराजांचा आपला पिक ट्रॅडिशनल लेवलचं एकदम छान थीममध्ये आपण ॲडअप केला आहे। आणि सगळ्यात मेन म्हणजे लाईटचं जे काय ॲडजस्टमेंट आहे ते मेन इम्पॉर्टंट आहे, ते नीट सगळ्यांनी बघा, त्या गोष्टी काय आल्या की विषय क्लोज। तर रिलेटिव्ह साईज आपण सेटअप केली चांगल्या प्रकारे, लॉक केलं। पुढील गोष्ट, पुढील मुद्दा, त्यानंतर इथं मध्ये बरोबर फ्लॅग लावला आहे महाराजांच्या डिफरन्स करायला, आणि बरोबर आपली मध्ये आपण चांगल्या प्रकारे एक इमेज पिक पण घेतल्या, तर त्यासाठीचा विषय ओके। तर बरोबर महाराजांच्या पाठीमा आपला सर्क्युलर शेप आपण ॲडअप केला आहे, तर तो घेतला चांगल्या प्रकारे, लॉक केलं। त्यानंतर पुढील गोष्ट, पुढील मुद्दा म्हणजे मेन इम्पॉर्टंट महाराजांची मेन पिक आपल्या आलेली आहे। आता इथनं पुढं सगळ्यात मेन इम्पॉर्टंट विषय होतो तो म्हणजे बघा आता आपली लाईट ॲडजस्टमेंट, खतरनाक विषय। आता इथं बघा कसं करतो आपण लाईट ब्लेंडिंग ऑप्शन्सनं आपण कुठल्याही ॲप्समध्ये, पिक्सार्ट असो, फोटोपिया असो, फोटोशॉप असो, आपण तिथं लाईट्स ॲडजस्ट करतो ब्लेंडिंग ऑप्शन, पण इथं ब्लेंडिंग ऑप्शन्स नाही आहेत। मग काय करायचं असते, सगळ्यात बेस्ट उपाय इरेज कलर नावाचा एक ऑप्शन आहे, हे इनेबल करायचं आणि त्यानंतर इथनं आपला जे काय कलर पिकर आहे याच्यावर क्लिक मारायचा आणि जो काय आपल्याला कलर नको आहे त्या, जसं की आता ब्लॅक कलर, हा कलर चूज करा, ओके डनअप करा आणि टॉलरन्स वाढवत जावा। खतरनाक लेवलची लाईट ॲडजस्ट होत्या, खतरनाक लेवलची झाली का आता लाईट ॲडजस्ट ओके। तो झाला वरचा आपला स्पॉट, त्यानंतर आता खाली पण भरपूर खतरनाक लेवलचा विषय तुम्हाला दाखवतो, 2 मिनटं द्या। आता हा बघा, हा पण ॲडअप केला, ॲडजस्ट केला, रिलेटिव्ह साईज सेटअप केली, त्यानंतर याला पण तीच सेम प्रोसेस करायची। कोणती वाली, इरेज कलर ॲड करायचा, त्यानंतर इथनं आपला कलर पिकरचा भाग आपला ब्लॅक कलर चूज करून टॉलरन्स वाढवत जाईल, संपला विषय। तेवढंच नॉर्मल लेवलला पिक्सल लेवलमध्ये आपल्याला भरपूर काही एक्स्ट्रा गोष्टी करायला येतील, पण नॉर्मल छान प्रकारे आपली
इमेज एडिट त्याने ॲड पण होते, बघू शकता. ओके, हे एक उपाय आहे, प्रॉपर असं ब्लेंडच होते असं काही नाही आहे, जरा समजून घ्या फक्त. हे आपलं कर्टन्स ॲड केल्यात, कर्टन्स म्हणजे पडदं, कडला ब्लरी थीममध्ये गौसेन ब्लर. हे जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असलं तर तुम्ही नक्कीच फोटोपेमध्ये PSD ॲड करा. ओके, बेस्ट लेवलचा बेस्ट मुद्दा होऊन जाईल, खतरनाक. त्यानंतर आता हे बघा, हे पण आता आपण ॲडजस्ट करूयात. हे जर आपलं पार्टिकल्स आपण घेतल्यात तर आता ह्याला पण कसं ॲडजस्ट करायचं बघा. इरेज कलर पिक करायचा, कलर यावरचा डनअप, आणि त्यानंतर वाढवत जावा. ते जरा उगाच लाईट राहील, बाकी सगळं ओव्हरऑल जास्तीत जास्त करून टॉलरन्स वाढवायचं. त्याला सपला विषय, एक नंबर ॲड होतं आणि एक नंबर दिसतंय पण ते बेस्ट लेवल. आता खालनं जरा मॅच केले आपण, रिलेटिव्ह साईज सेटअप केली, चांगल्या प्रकारे लॉक केलं, आणि बघू शकता शॅडो बिडो एकदम टॉपचा लागला आहे खाली बॉटम साईडला. मग त्यानंतर आपलं फायर थीम आहे आता चांगल्या प्रकारे, आणि ही पण जरा इंटरेस्टिंग लेवलला ॲडजस्ट करणं गरजेचं आहे. इरेज कलर, त्यानंतर इथनं आपला कलर पिक केला आपण ब्लॅकवाला. त्यानंतर टॉलरन्स वाढवायची काही गरज नाही, ऑलरेडी एकदम छान प्रकारे आपली जी काय फायर थीम आहे तर ते आपली ॲडअप झालेली आहे. ओके, कोणत्याही PNG नसलेल्या गोष्टीला तुम्ही अशा प्रकारे ॲड करू शकताय. बघा, शिवजयंती थीम आपण ॲडअप केली. तुम्ही इथं चेंज करू शकता टेक्स्ट बिक्स्ट तुमच्या मतानुसार, मनानुसार, जे काय असेल ते चांगल्या प्रकारे करा. इथं त्याच्याबरोबर खाली आपला भाग आहे जयंतीनिमित्त मानाचा मुजरा, खतरनाक लेवलला. आणि मग आपण दिलं आहे फायनल एक प्रकारे शेप्स थीम, आणि हे शेप्स तुम्ही वेगवेगळे करा एकत्र, म्हणजे प्रॉपर लेवल क्रॉप करून, आणि जेवढं शेप्स लागतील तेवढ्यात ॲड करून मग ते पिक्स ॲडजस्ट करू शकता. ओके, आणि फायनल आपला कडचा डायलॉग आहे. हे झाला आपला पहिला भाग डिझाईनचा. कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जय शिवराय कमेंट करायला विसरायचं नाही आहे. तर इथं सेव्ह प्रोजेक्ट SG1 करूयात आपण. S म्हणजे शिवजयंती, G म्हणजे ग्रुप, आणि 1. तर इथं 3 डॉट्सवर जरा open.plp मध्ये जाऊन बघतो कसं सेव्ह झाले. ओके, डन. कारण का कटबीट हा बीप व्हाय नको त्यामुळे. ओके, सगळे डिलीट करूयात आपण प्रॉपर लेवलला. त्यानंतर फ्रॉम गॅलरीमधनं आता आपला नेक्स्टवाला मुद्दा, आता अश्वारूढ थीममधला आहे चांगल्या प्रकारे. डायरेक्ट आपण फ्रॉम गॅलरीमधनं साईज घेतल्या. इम्पोर्ट, पुढचा मुद्दा, पुढची गोष्ट. तर जरा आपला लाल किल्ल्याच्या थीममधला आपण जरा भाग घेतला आहे जरा छान प्रकारे. जरी वाटलं तर जरा उगाच जास्त वाटलं तर ऑपेसिटी कमी करा, नाहीतर अतिशय ओके आहे सोडा, काय अडचण नाही. त्यानंतर मग पुढील गोष्ट ती म्हणजे काय आहे की आता जर आपण इथं दिल्यात एकदम खतरनाक लेवलचे विजा, 2च मिनिट द्या, आणि ते एकदम टॉप दिसतात महाराजांच्या पाठीमागं खतरनाक लेवलला, बघू शकताय. टॉपचा विषय, टॉपचा मुद्दा. हे तिथं आपलं जरा ब्लेंड मोड चांगल्या प्रकारे अवेलेबल आहेत, कलर डॉज तीन, त्यात एकदम खतरनाक लेवलची आपली ही वीज दिसत्या. तुम्ही ट्राय करा तिकडे आपल्या फोटोपेमध्ये. बाकी इथं पण ओकेच आहे, असं काय नाही. व्हाईट कलरचा आपला टोन याला आहे सोडा. महाराजांचा पिक आपण ॲडप्ट केला. त्यानंतर इथं जरा ब्लरी थीम घेतलं आहे महाराजांना ॲडजस्ट करण्यासाठी परफेक्ट लेवलला. तुम्ही तर आपलं हे स्टोन तीन टाकू शकताय, टेकडी तीन टाकू शकताय, एकदम खतरनाक लेवलचा मुद्दा दिसेल. फ्लॅग सेक्शन रिलेटिव्ह साईजनं सेटअप केलं चांगल्या प्रकारे, लॉक केलं. त्यानंतर पुढील गोष्ट, पुढील मुद्दा, आता खालनं जरा मॅचिंग केलं आहे आपण याला बेस्ट लेवलला. त्यानंतर मग आपला जरा फायरवर्क सेक्शन आहे आणि याला आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे बेस्ट लेवलला आपल्या चांगल्या प्रकारे रेज कलरनं, त्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर इथनं आपला खतरनाक लेवलचा ब्लॅक कलर चूज करायचा आहे. डन केलं आणि इथनं टॉलरन्स वाढवत जायचं. सपला विषय, खतरनाक विषय हार्ड झाले बघा, बघू शकता. म्हणजे ब्लेंडिंग ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल नाहीत, पण तरी पण आपण किती उत्तम लेवलला ॲडजस्ट करू शकलो बघा. छान गोष्ट आहे आणि उत्तम आहे थोडा. त्यानंतर शिवजयंती आपण टेक्स्ट ॲडअप केलं, लॉक केलं. त्यानंतर बरोबर त्याच्या खालचा मुद्दा, निमित्त मानाचा मुजरा. बेस्ट. त्यानंतर आपलं खालचं आपलं ग्रुप सेक्शन, शेप सेक्शन. त्यानंतर वरील भाग फ्लॅग सेक्शनचं जरा लॉकअप केलं. आणि त्यानंतर मग आपला राहिलेला भाग तो आहे
डायलॉगचा. चांगल्या प्रकारे आपली SG2 वाली म्हणजेच शिवजयंती ग्रुप डिझाईन 2 वाली आपली तयार झाली. तर SG2 डन. सेव्ह आपली PLP आपण केल्या. इथं जाऊन तुम्ही बघू शकताय 3 डॉट्स ओपन डॉट PLP मध्ये SG1 SG2 आपली झाली. आता फायनल आपली SG3 हे सगळं डिलीट करूयात चांगल्या प्रकारे. त्यानंतर इथनं फ्रॉम गॅलरी देन आपला आता पाठीमागचं बॅकग्राऊंड खतरनाक लेवलचे AI थीममधलं बॅकग्राऊंड आणि AI थीममध्येच चांगल्या प्रकारे असं आपल्या क्लासमध्ये शिकवलं जाते बघा, एकदम टॉप लेवलचं. तर तुम्हाला मागाशी वर नंबर दिसलायच, त्यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात खतरनाक लेवलला AIचा वापर करून चांगल्या प्रकारे कशा डिझाईन बनवू शकताय याचं सविस्तर डिटेलमध्ये सांगितलं जाते. तर महाराजांचं आपण 2 पिक्स आपण ॲडप्ट केलं बेस्ट लेवलला. त्यानंतर खालनं जरा मॅचिंगचा भाग घेतलाय आपण महाराजांचे तिथं. त्यानंतर ग्रुप सेक्शन घेतलंय, त्यात तुम्ही पिक्स कटविट करून ॲडप्ट करू शकताय बेस्ट लेवलला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे परिपूर्ण आपण टेक्स्ट घेतलंय चांगल्या प्रकारे. जयंतीनिमित्त मानाचा मुजरा खतरनाक लेवलला. आणि त्यानंतर मग आपलं डायलॉग साईड 2 थीममध्ये घेतल्यात आपण. एक म्हणजे जरा आपलं जसं की क्षत्रिय कुलावतान सिंहासनाधीश्वर म्हणजे एक प्रकारे उद्गार ते असं मोठ्या प्रकारे असतात ते, आणि आपला एक छान असा डायलॉग. डिझाईनला सगळ्यात जास्त अट्रॅक्शन वाढते ते म्हणजे आपल्या लाईटमुळं, फायरवर्क्समुळं. ओके, तर इरेज कलर ॲडअप केलं. त्यानंतर इथनं आपला कलर पिक केला ब्लॅक कलर, डन अप केलं. आणि इथनं वाढवत जावा बेस्ट लेवलला. आणि हे असं झालं ना, हे फक्त शेपचे आपण पाठीमा टाकत संपला विषय, झालं डन काम आपलं. ओकेच. त्यानंतर मग फ्लॅग जरा भाग आहे. आणि त्यानंतर लास्ट आणि बेस्ट मुद्दा आपला आहे तो म्हणजे यो फायरवर्क्सचा आहे. इथं आपल्या गोष्टी ॲड केल्यात म्हणजे जरा आपलं जेव्हा मशाले असतात ना तर त्या थीममध्ये. तर जरा आपण इथं पण जरा ह्याला मॅनेज करत इरेज कलर अँड देन आपला टॉलरन्स आपला प्युअर ब्लॅक अप कलर चूजअप केला. टॉलरन्स वाढवत जायचा आपला विषय साहेब, एकदम खतरनाक. त्यानंतर मग इम्पोर्ट आपला जो भाग आहे तर तो मशालीचा झाले की नाही, एकदम खतरनाक लेवलला लाईट बीट सगळ्यापासून सगळं ॲडजस्ट करून दाखवलं तिन्ही बॅनरमध्ये. तर ही आपली प्रोजेक्ट फाईल आपण सेव्ह अप करूयात SG3 नावानं. तरी आपली झालेली आहे तिन्हीही आपल्या प्रोजेक्ट फाईल सेव्ह झाल्या म्हणजेच PLP सेव्ह झाल्या. आणि बाकी ओव्हरऑल कसे वाटल्या डिझाईन्स नक्कीच कमेंट करून सांगा. कसं ब्लेंडिंग ऑप्शन्स आपण ॲडजस्ट करू शकतो इथं ते पण चांगल्या प्रकारे समजून सांगितलं. तर नक्कीच क्लासचाही विचार करा, तुम्हाला संपर्क करा. इथं वर नंबर दिसला यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. बाकी भेटावं लवकरच म्हणजे एकदम चांगल्या विषयानं ना व्हिडिओमध्ये. तर बाय काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, टेक बाय, धन्यवाद.